Welcome to Guruvarya Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस पाहिले. त्यामध्ये आपण पाहिले की जे काही नॅचरल रिसोर्सेस असतात, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे वॉटर, एअर, सँड ऑर सॉईल, त्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याचप्रमाणे त्या प्रॉपर्टीज कशा व्हेरीफाय करू शकतो आपण, हे सर्व पाहिलं. आजच्या सेशनमध्ये आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर पाहणार आहोत. तुम्ही म्हणाल न्यूट्रिशन म्हणजे काय असतं आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्येच का असतं? न्यूट्रिशन म्हणजे पोषण. आपण जे काही अन्न खातो त्या अन्नाचं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गेल्यानंतर ॲब्झॉर्प्शन केलं जातं. ॲब्झॉर्प्शन करून त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रियंट्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, ते स्टोअर केले जातात आणि स्टोअर करून त्यांचं कन्व्हर्जन इन द फॉर्म ऑफ ATP होतं. तुम्ही म्हणाल हे जे काही न्यूट्रिशन आहे त्याच्यापासून एनर्जी मिळते, पण ती एनर्जी कशासाठी महत्त्वाची असते? ती एनर्जी आपल्याला वेगवेगळे सेल मेटाबॉलिझम्स कंप्लीट करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या बॉडीचे जे काही इंटरनल आणि एक्सटर्नल फंक्शन्स असतात ते कंप्लीट करण्यासाठी महत्त्वाची असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्येच का? नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे काही फूड खात नाहीत किंवा घेत नाहीत. त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन असणं किंवा नसणं याच्यामुळे त्यांना काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे काही महत्त्वाच्या प्रोसेसेस आहेत त्यापैकी न्यूट्रिशन ही सुद्धा एक महत्त्वाची प्रोसेस आहे. ती आपल्याला या चॅप्टरमध्ये व्यवस्थितपणे पाहायची आहे की न्यूट्रिशनचे कोणते कोणते टाईप्स असतात, कोणत्या प्रकारचे प्लांट्स असतात जे की कोणत्या पद्धतीने न्यूट्रिशन घेत असतात. ह्या सर्व प्रकारची माहिती आता आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आता चॅप्टरकडे वळूया. लेट्स रिकॉल. चला आठवूया. काय आठवायचं आहे आपल्याला? व्हॉट इज मालन्यूट्रिशन? मालन्यूट्रिशन काय असतं? मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषितपणा. कुपोषितपणा असं म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते ती एकदम वीक असलेली बॉडी, पण ते फक्त लक्षणे झाली त्याची. आणि मालन्यूट्रिशन इज नथिंग बट इट इज द डिफिशियन्सी ऑफ द विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, जे काही महत्त्वाचे न्यूट्रियंट्स असतात त्यांचे डिफिशियन्सी असणं म्हणजेच मालन्यूट्रिशन. विच आर द वेज टू प्रिव्हेंट मालन्यूट्रिशन? मालन्यूट्रिशन टाळण्याचे कोणते कोणते वेज आहेत असं आपल्याला विचारलं गेले. मालन्यूट्रिशन टाळण्यासाठी आपल्याला प्रॉपर डाएट घेणं, त्याचप्रमाणे प्रॉपर डाएटबद्दलची जी काही अवेअरनेस आहे ती त्या चाइल्डच्या पॅरेंट्समध्ये असणं गरजेची आहे. पॅरेंट्समध्ये जर त्या डाएटबद्दल व्यवस्थितपणे अवेअरनेस असेल तर त्या चाइल्डला मालन्यूट्रिशनसारखी प्रॉब्लेम होणार नाही. आता आपण पाहूया न्यूट्रिशन याबद्दल. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस कंटिन्युअसली होत असतात इन देअर इंटरनल बॉडी. लाईफ प्रोसेसेस म्हणजे अशा काही प्रोसेसेस ज्या की त्यांचं जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, जसे की रेस्पायरेशन, ब्रीदिंग, डायजेशन, एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन. ह्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या सर्व प्रोसेसेसला लाईफ प्रोसेसेस असं म्हटलं जातं. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड assimilated फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड फूडस्टफ्स. आणि आपण जे काही सबस्टन्सेस असिम्युलेटेड करतो म्हणजे आपण जे काही फूडस्टफ्स खातो, जसे की आपण पाहतो आपल्या दररोजच्या जेवणामध्ये आपण पोळी, भाजी, भात, वरण, पालेभाज्या, फळे, नॉनव्हेज यासारखे वेगवेगळे पदार्थ खात असतो आणि त्यांचं डायजेशन झाल्यानंतर त्यांच्यापासून जी काही एनर्जी मिळते त्या एनर्जीचा वापर आपण आपली हेल्थ टिकवण्यासाठी किंवा आपल्या बॉडीची ग्रोथ करण्यासाठी करतो. त्या सबस्टन्सेसला फूडस्टफ असं म्हटलं जातं. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही न्यूट्रिएंट्स असतात, कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड्स, प्रोटीन्स,
हे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टफ्स खाऊन मिळवतो. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. हे जे काही वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत, आपण जे काही फूड स्टफपासून मिळवतो, त्यांचं क्लासिफिकेशन मेनली टू टाईप्समध्ये होतं. ते म्हणजे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स काय असतात आता आपण पाहूया. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट असतात ते आपल्या बॉडीला लार्ज क्वांटिटीमध्ये रिक्वायर असतात, म्हणून त्यांना मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. आणि मिनरल्स अँड विटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स. त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही मिनरल्स आणि विटॅमिन्स आपल्याला त्यांची गरज किंवा त्यांची जी काही क्वांटिटी आहे ती कमी प्रमाणामध्ये लागते, म्हणून त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हटलं जातं. मायक्रो मीन्स स्मॉल क्वांटिटी, मॅक्रो मीन्स लार्ज क्वांटिटी. आता आपण पाहू मोड ऑफ न्यूट्रिशन कशा कशा पद्धतीचे असतात. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे अन्न ग्रहण करण्याची जी काही पद्धत आहे ते कशा पद्धतीची असू शकते हे आता आपण पाहूया. त्या अगोदर आपल्याला इथे एक बॉक्स दिला आहे, त्यामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी माहिती दिली ती आपण पाहूया. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कशाला म्हणायचं पहा, अशी एक प्रोसेस ज्यामध्ये आपण अन्नाचा वापर करतो, ते अन्न ग्रहण करतो आणि त्याच्यापासून जे काही आपल्याला लागणारे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळवतो, त्याला न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. नीड फॉर न्यूट्रिशन. न्यूट्रिशनची का बरं गरज आहे आपल्यामध्ये, आता आपण पाहूया की न्यूट्रिशनची गरज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये का असते. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द डुईंग वर्क. आपल्याला जे काही काम करायचं आहे ते काम करण्यासाठी जी काही आपल्याला एनर्जी लागणार आहे, ती एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. बॉडीची जी काही ग्रोथ आहे आणि डेव्हलपमेंट आहे ती होण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या लहानपणीचे फोटो पहा, त्यामध्ये तुम्ही खूप छोटे असाल, तिथंपासून ते तुम्ही आजच्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो आठवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही लहानपणी जेवढे होतात तेवढेच नाही राहिले, तुमची ग्रोथ झाली, म्हणजे तुम्ही वाढलाय आणि ती वाढ होण्यासाठी, तुमच्या बॉडीची डेव्हलपमेंट होण्यासाठी न्यूट्रिशनची गरज असते. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. आपल्याला जर एखादा कट झाला किंवा कुठेतरी घरसटलं, थोडंसं बर्न झालं, अशा ठिकाणचे जे काही सेल्स असतात, टिश्यूज असतात ते डॅमेज होतात. ते डॅमेज झालेले सेल्स किंवा टिश्यूज रिपेअर करण्यासाठी, त्यांचं नवीन मॉडिफिकेशन्स करण्यासाठी आपल्याला जी काही एनर्जी लागते ती एनर्जी मिळवण्यासाठी न्यूट्रिशनची गरज असते. टू फाईट डिसीजेस. आपण जर व्यवस्थितपणे प्रॉपर डाएट घेऊन न्यूट्रिशन मिळवलो तर आपली इम्युनिटी सिस्टीम ऑब्व्हियसली स्ट्रॉंग होणार आणि आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग झाल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचे आजार होणार नाहीत. ते आजार होणार नाहीत म्हणजे ते काय, इम्युनिटी सिस्टीम डिसीजसोबत फाईट करेल. आता आपण पाहूया न्यूट्रिशनचे मेनली टू टाईप्स असतात. फर्स्ट, आयटोट्रॉपिक न्यूट्रिशन. आयटोट्रॉपिक न्यूट्रिशन, आयटो मीन्स सेल्फ, ट्रॉपिक मीन्स सिंथेसाइज करणे. सम ऑर्गॅनिझम्स can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. काही ऑर्गॅनिझम्स असे असतात जे की स्वतःचं फूड स्वतः सिंथेसाइज करतात, प्रिपेअर करतात आणि स्वतःला नरिश करतात. त्यांना त्या न्यूट्रिशनच्या मोडला किंवा त्या ऑर्गॅनिझम्सला ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय आता आपण पाहूया. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड
हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही ऑर्गॅनिझम्स जे काही असतात ते प्लांट्सवरती, ॲनिमल्सवरती स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी डिपेंड असतात. त्यांनाच हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. आणि जे काही ऑर्गॅनिझम्स हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन करतात त्यांना हेट्रोट्रॉप्स असं म्हटलं जातं. आता आपण पाहूया ऑटोट्रॉपिक प्लांट्स काय असतात. कॅन यू टेल, सांगू शकता का तुम्ही? काय सांगायचं आहे आपल्याला पाहूया. हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड. प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः कशा पद्धतीने तयार करतात. आता आपण पाहूया हे जे काही प्लांट्स आपण म्हणतो ते प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः कशा पद्धतीने प्रिपेअर करतात किंवा सिंथेसाइज करतात. प्लांट्स अल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. ज्याप्रमाणे आपल्याला आपली ग्रोथ होण्यासाठी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे प्लांट्सला देखील स्वतःची ग्रोथ करण्यासाठी सेल मेटाबॉलिक प्रोसेसेस कंप्लीट करण्यासाठी फूडची गरज असते. दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट, क्लोरोफिल. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. आणि ही जी काही प्रोसेस आहे त्याला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. तर हे जे काही प्लांट्स असतात ते काय करतात, ॲटमॉस्फिअरमधलं जे काही एअर आहे त्या एअरच्या मदतीने, सनलाईटच्या मदतीने आणि त्याचप्रमाणे प्लांट्सचे जे काही लीफ असतात त्या लीफमध्ये क्लोरोफिल नावाचे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. आणि हे क्लोरोफिल ग्रीन इन कलर असतात. त्यांच्यामुळेच त्यांचे जे काही लीफ असतात ते आपल्याला ग्रीन कलरचे दिसत असतात. ते क्लोरोफिल सर्व सनलाईट, एअर यांचा वापर करून, त्याचप्रमाणे सॉईलमधून ते रूटच्या मदतीने वॉटर आणि न्यूट्रिएंट्स मिळवतात. आणि हवेतला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे यांचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यालाच फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. फोटो मीन्स लाईट, सिंथेसिस म्हणजे प्रिपेअर करणे, तयार करणे. लाईटच्या मदतीने जी काही प्रोसेस होऊन त्यांचं फूड सिंथेसिस होतं त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं. इथं आपल्याला जे काही फोटोसिंथेसिस प्रोसेस होते तिचं केमिकल इक्वेशन दिलं गेलंय. पहा, 6CO2 plus 6H2O. In presence of sunlight and chlorophyll, plants synthesizes food that is glucose, C6H12O6 and oxygen. हे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः सिंथेसाइज करतात. ते काय करतात, लाईट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन केमिकल एनर्जीमध्ये करतात आणि त्यानंतर त्यांचं जे काही फूड फॉर्म होतं आहे त्या फूडला ते स्टोअर करतात. वॉटर, मिनरल्स अँड साल्ट्स आर ऑब्झॉर्ब्ड बाय द रूट्स फ्रॉम द सॉईल. जे काही वॉटर, मिनरल आणि साल्ट असतं जे की प्लांटची ग्रोथ होण्यासाठी तितकंच महत्त्वाचं असतं जितकी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, ते रूटद्वारे त्या प्लांटला पुरवलं जातं. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव. आणि जो काही स्टेम असतो तो ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतो. त्याचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स आहे, वॉटर आहे, रूटनं ॲब्झॉर्ब केलेलं त्या ट्रान्सपोर्टचं काम हे स्टेम करत असतो. The leaves have microscopic openings called stomata through which they take in the CO2 from the air. Leaves मध्ये छोटे छोटे मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स असतात, त्याला स्टोमाटा असं म्हटलं जातं. आणि त्या स्टोमाटा काय करते, हवेतलं जे काही CO2 आहे ते ॲब्झॉर्ब करतात आणि त्यापासून ती जी काही फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे ती करण्याचा प्रयत्न करतात किंवा करतात. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्झॉर्ब सनलाईट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. आणि क्लोरोप्लास्ट जे की प्लांटच्या लीव्जमध्ये प्रेझेंट असतं त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात आणि ते काय करतात, सनलाईट ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्या मदतीनं ते कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं ट्रान्सफॉर्मेशन फूडमध्ये करतात.
आणि ही जी काही प्रोसेस होते ती प्रोसेस झाल्यानंतर बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज अँड 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमधून ऑक्सिजन बाहेर दिला जातो. बिसाइड्स लीव्ज, photosynthesis takes place in some other parts like green stems too as they contain chlorophyll. एवढेच नव्हे, फक्त पानांमध्येच नाही तर जे काही ग्रीन पार्ट असतात लीव्सचे, जसे की स्टेम असतं, त्या स्टेममध्ये देखील क्लोरोफिल पिगमेंट जर प्रेझेंट असतील तर फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत असते. फाइंड आउट, शोधून काढा. काय शोधायचे आपल्याला पाहूया. हाऊ डज द फोटोसिंथेसिस ऑकर इन डार्क रेड और पर्पल कलर्ड लीव्ज. जे काही डार्क रेड आणि पर्पल कलरचे लीव्ज असतात त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस कशा पद्धतीने होतं. आपण काय म्हणलं, लीव्सचा जो काही कलर आहे तो क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे ग्रीन इन कलर आहे. पण हे जे काही रेड आणि पर्पल कलरचे लीव्ज आपल्याला दिसतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसेल का. त्यांच्यामध्ये पण क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. पण ते जे काही लीफ असतात ना ते लाईटची इंटेन्सिटी कॅच करतात आणि लाईटच्या इंटेन्सिटीमधून त्यांच्या लीफवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेड आणि पर्पल कलरची जी काही लाईट आहे ती रिफ्लेक्ट केली जाते आणि ती रिफ्लेक्ट केली गेल्यामुळे त्यांचा कलर रेड किंवा पर्पल बनतो. पण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात त्यामुळे ते सहजतेने फोटोसिंथेसिस करू शकतात. नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. हे जे काही ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यापैकी जे ऑटोट्रॉपिक प्लांट्स आपण पाहतोय त्यांच्यामध्ये त्यांची जी काही स्पेशल ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. ट्रान्सपोर्ट हा शब्द ऐकल्यानंतरच आपल्याला समजतं की एका ठिकाणावरून दुसरीकडे कुठेतरी कशाची तरी देवाणघेवाण निश्चितपणे होत आहे. आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं पहा. एका भोपळ्याचं स्टेम आपल्याला घ्यायचे, त्याच्यासोबत 2 ते 3 पाने असलेली आपल्याला त्याची घ्यायची आहेत. ते व्यवस्थितपणे कट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 7 ते 8 ड्रॉप टाकून एका कोनिकल फ्लास्कमध्ये इंकचे ड्रॉप टाकायचे आहेत विथ वॉटर आणि त्या पंपकिन स्टेमला व्हर्टिकली त्या फ्लास्कमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत ते ॲब्झॉर्ब करायचं आहे आणि क्लासरूममध्ये त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. तर त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं ते जे काही स्टेम आहे ते इंकचे ड्रॉप्स ॲब्झॉर्ब करतो, त्यामुळे ते स्टेम ब्ल्यू और तुम्ही जे कोणती इंक वापराल त्या कलरचे झालेलं तुम्हाला दिसेल. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम. प्लांट्सची जी काही ट्रान्सपोर्ट सिस्टीम असते त्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट असते. द झायलम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर्स फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. झायलम काय करत असतो, रूटनं ॲब्झॉर्ब केलेले जे काही मिनरल्स किंवा वॉटर असतो तो एरियल पार्ट म्हणजे हवेत जे काही पार्ट असतात जसे की ब्रांचेस, लीफ, स्टेम यासारख्या सर्व पार्ट्सला फूड, मिनरल्स आणि वॉटर्स पुरवण्याचं काम झायलम करत असतो. आणि फ्लोएम काय करतो पहा. द फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स द फूड फ्रॉम द लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट वेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड और स्टोर्ड. फ्लोएमचं फंक्शन काय आहे, ते जे काही फूड त्या प्लांटने सिंथेसाइज केले ते लीव्स पासून ते बाकीचे जे काही पार्ट्स आहेत त्या पार्ट्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. दो द प्लांट्स हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह और एक्सक्रिटरी सिस्टीम. प्लांट्समध्ये ही जी काही सेपरेट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ज्याद्वारे ते मिनरल्स, विटॅमिन्स, वॉटर, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स यांचं ट्रान्सपोर्टेशन करत आहेत विथ द हेल्प ऑफ झायलम अँड फ्लोएम. ती सिस्टीम, ती ट्रान्सपोर्ट सिस्टीम ती प्लांटसाठी पुरेशी आहे
त्यामुळेच त्यांच्यामध्ये स्पेशल अशी डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम आपल्याला पाहायला भेटत नाही. फाइंड आउट, शोधून काढा. काय शोधायचे आपल्याला? व्हॉट इज किमोसिंथेसिस? विच प्लांट्स प्रोड्यूस देअर फूड बाय किमोसिंथेसिस? Chemosynthesis is a process in which the food is synthesized with the help of chemicals is known as chemosynthesis. कोणते प्लांट्स किमोसिंथेसिस प्रोसेस करतात? जे प्लांट्स फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात ते प्लांट्स किंवा अदर दुसरे प्लांट्स किमोसिंथेसिस ही प्रोसेस करत असतात. लेट्स रिकॉल, चला आठवूया. विच आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रीटेड बाय प्लांट? वाय? प्लांट कोणते वेगवेगळे सबस्टन्सेस एक्सक्रीट करतो आणि का बरं? प्लांट excrete various substances like CO2, oxygen, water vapor because they have to remove the waste products from their body, that is excretion. Next, plant produce carbohydrate by the process of photosynthesis. प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस या प्रोसेसद्वारे कार्बोहायड्रेटचं प्रोडक्शन करत असतात. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून बनलेले असतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम द कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्रोटीन्स हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्यापासून बनलेले असतात. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स? हे जे काही प्लांट्स असतात ते प्रोटीन सिंथेसिससाठी जे काही महत्त्वाचं नायट्रोजन असतं ते कशा पद्धतीने मिळवत असतात? फ्रॉम द ॲटमॉस्फिअर ऑर विथ द हेल्प ऑफ रूट दे गेट द नायट्रोजन फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. एअर कंटेन्स गॅसेस नायट्रोजन. हवेमध्ये आपल्याला नायट्रोजन आहे किंवा तो जास्त प्रमाणामध्ये आहे तो पाहायला भेटतो. हावेवर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसेस नायट्रोजन. प्लांट्स ते जे काही गॅसेसमधलं नायट्रोजन आहे ते यूज करत नाहीत. इट नीड्स टू बी फिक्स्ड, दॅट इज कन्वर्टेड इन टू कंपाऊंड्स. आणि त्यांचा जो काही नायट्रोजन आहे तो फिक्स्ड असायला पाहिजे ज्याचे की ते रूपांतर एखाद्या कंपाऊंडमध्ये करू शकतील. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड्स. आणि नायट्रोजनचं जे काही फिक्सेशन असतं ते बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक मेथड्सनं कंप्लीट केलं जातं. इथे आपल्याला बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कशा पद्धतीनं होतं हे दिले गेले ते आता आपण पाहूया. 2 डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. 2 वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात जे की नायट्रोजनचं बायोलॉजिकल फिक्सेशन करून आणण्यासाठी मदत करत असतात. रूट नोडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. लेग्युमिनस प्लांटचे जे काही रूट असतात त्या रूट नोडल्समध्ये इथे आपण पाहू शकतो आपल्याला रायझोबियम नावाचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आढळतील. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इनटू इट्स नायट्रेट अ कंपाऊंड. आणि हे जे काही रायझोबियम बॅक्टेरिया आहेत ते काय करतात? ॲटमॉस्फिअरमधलं जे काही नायट्रोजन आहेत ते ॲब्झॉर्ब करतात आणि त्याचं कन्वर्जन एका कंपाऊंडमध्ये करतात ज्याला नायट्रेट असं म्हटलं जातं. लेग्युमिनस प्लांट म्हणजे जी काही आपण मेथीची भाजी म्हणतो किंवा फेन्युग्रीक म्हणतो त्याच्या रूट्सला हे रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲझॅटोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉइल. आणि जशा पद्धतीने रायझोबियम बॅक्टेरिया हे रूट नूडल्स ऑफ लेग्युमिनस प्लांटमध्ये प्रेझेंट असतात त्याचप्रमाणे ॲझॅटोबॅक्टर ही जी काही बॅक्टेरिया आहे ती सॉइलमध्ये प्रेझेंट असते. दे अल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट्स. ते काय करतात? ॲटमॉस्फिअरमधलं जे काही नायट्रोजन आहे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन नायट्रेटमध्ये करतात. नेक्स्ट वी हॅव टू सी, डू यू नो, माहिती आहे का? काय माहिती नाही आपल्याला ते आता आपण पाहूया.
ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आता आपल्याला पाहायचं आहे. लाइटनिंग थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन. आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये लाइटनिंग होते, विजेचा लखलखाट होतो. तर त्यांचा आणि नायट्रोजन फिक्सेशनचा काय बरं संबंध आहे ते आता आपण पाहूया. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर to form nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. Nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid means HNO3, which gets added to the soil along with the rainwater. This acid reacts with different minerals in the soil and converts into salts. Plants use these nitrogen salts for their growth. काय होतं, ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे एकमेकासोबत रिॲक्ट होतात आणि त्यांची रिॲक्शन होऊन नायट्रिक ऑक्साईड हे फॉर्म होतं आणि परत त्याचं ऑक्सिडेशन होऊन नायट्रोजन डायऑक्साईड हा मॉलिक्यूल किंवा हा जो काही एलिमेंट आहे तो फॉर्म होतो. तो जो काही नायट्रोजन डायऑक्साईड आहे तो रेन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो आणि ते रेन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन नायट्रिक ॲसिडमध्ये होतं, जे की सॉईलमध्ये किंवा रेन वॉटरच्या हेल्पने सॉईलमध्ये ॲड केलं जातं आणि सॉईलमधले जे काही वेगवेगळे मिनरल्स आहेत त्यांचं रूपांतर हे जे काही ॲसिड आहे तो साल्ट्समध्ये करतो आणि ह्या साल्ट्सचा वापर करून प्लांट्स त्यांची नायट्रोजनची जी काही गरज आहे ती भागवतात आणि त्यांची ग्रोथ कंप्लीट होते. नेक्स्ट, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आता आपण पाहूया सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called a symbiotic nutrition. आपण पाहतो काही वेळा की 2 ते 3 प्रकारचे प्लांट्स, वेगवेगळ्या स्पीसीजचे प्लांट्स एकाच ठिकाणी राहतात. त्यांची जी काही अन्नाची गरज आहे त्याचप्रमाणे त्यांची प्रोटेक्शनची आणि सपोर्टची जी काही गरज आहे ती भागवण्यासाठी एकत्र राहतात आणि ते एकमेकांना मदत करतात. त्या न्यूट्रिशनच्या टाईप्सला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. सम फंजाई ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plants. इथे एक्झाम्पल म्हणून आपल्याला काय दिलंय, काही फंजाई असतात, त्या फंजाई प्लांट्सच्या रूट्सच्या भोवताली वाढत असतात आणि तिथे ते काय करतात, प्लांट्सला न्यूट्रिएंट्सचे सप्लाय करतात आणि त्या बदल्यात त्या प्लांट्सला मिनरल्स आणि वॉटर प्रोव्हाइड करतात. सम फंजाई अँड अल्गी लिव्ह टुगेदर. काही फंजाई आणि अल्गी एकत्र राहतात. द फंजाई प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर टू अल्गी. फंजाई काय करतो, वॉटर, मिनरल्स आणि निवारा देण्याचं काम अल्गीला करतो. इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंजाई आणि त्या मोबदल्यामध्ये हा अल्गी काय करतो, त्या फंजाईला फूड प्रोव्हाइड करतो. Lichen is an complete example of a symbiosis between algae and fungi. हा जो काही लायकेन आहे तो कशाचे एक्झाम्पल आहे, अल्गी आणि फंजाई यांचं जे काही सिम्बायोसिस असोसिएशन आहे त्याचं एक्झाम्पल आहे. लायकेन्स मेनली जिथे जास्त प्रमाणामध्ये एअर पोल्युशन असतं अशा ठिकाणी जास्त आढळतात, कारण त्यांचं जे काही ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांना पाहिजे ते कंपोनंट्स सहजतेने अवेलेबल असतात म्हणून. नेक्स्ट इज दॅट हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स काय असतात पाहूया. आपण यापूर्वी पाहिलंय की ऑटोट्रॉपिक प्लांट्स काय असतात. ऑटोट्रॉपिक प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, पण हे जे काही हेटेरोट्रॉपिक प्लांट असतात ते स्वतःच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या प्लांटवरती डिपेंड असतात. हेटेरोट्रॉपिक प्लांट डू नॉट कंटेन क्लोरोफिल. हे जे काही
ट्रॉपिक प्लांट असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट नसतो. हाऊ डू द हेट्रोट्रॉपिक प्लांट्स लिव्ह? हे जे काही हेट्रोट्रॉपिक प्लांट्स आहेत मग ते कशा पद्धतीने जगतात किंवा फ्रॉम वेअर डू दे गेट फूड, किंवा ते कुठून आपली स्वतःची अन्नाची गरज भागवत असतात. हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लीफ लाईक क्लाइंबर प्लांट ग्रोईंग ऑन अ बिग ट्री? व्हॉट इज इट्स नेम? त्याचं नेम काय असतं? तुम्ही कधी झाडावरती येल्लो वायर लाईक बिना पानाचे वेलसारखं एखादी प्लांटचं स्ट्रक्चर पाहिलंय का? त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे क्यूस्क्युटा म्हणजेच अमरवेल, जी की येल्लो कलरची असते. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. जे प्लांट्स स्वतःची अन्नाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या प्लांट बॉडीवरती प्रेझेंट असतात त्या प्लांट्सला पॅरासिटिक प्लांट्स असं म्हटलं जातं. पॅरासिटिक प्लांट्सचे एक्झाम्पल्स आहेत लॉरॅन्थस आणि क्यूस्क्युटा. ड्यू द absence of chlorophyll, the Cuscuta is completely depend on the host plant. काय असतं? हे जे काही पॅरासिटिक प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये अब्सेंट असतं क्लोरोफिल. क्लोरोफिल अब्सेंट आहे म्हणजे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होणार नाही, आणि ती नाही त्याच्यामुळे त्याने ज्या प्लांट्सवरती ग्रो होतील त्या होस्ट प्लांटकडून ते टोटली त्यांचं अन्न किंवा त्यांची जी काही फूडची गरज आहे ते भागवतात. हेच इट इज सेड टू बी अ कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट. आणि त्यामुळेच हा जो काही क्यूस्क्युटा हा प्लांट आहे त्याला कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट असं म्हटलं जाते. यू मस्ट ऑल्सो नोटिस्ड लॅरॅन्थस दॅट ग्रोज ऑन ट्रीज. आणि तुम्ही लॅरॅन्थस नावाचा जो काही प्लांट आहे जो की झाडावरती वाढतो तो देखील तुम्ही पाहिला असेल. इथे आपल्याला फिगरमध्ये दिला आहे तो तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो काही पार्ट आहे तो तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये तो व्हिडिओ मिळेल. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.